लावले अरे शेंगदाणे भाजायला लावले. शेंगदाणे भाजायला लावल्यात असं याच्या का चिकी खाऊन जा रे. येस. हाय मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असाल. तर आजचा ब्लॉग अक्षरा करणार नाही, कारण की ती माझ्या ताईच्या बहिणीच्या घरी गेले. तिने मला फोन करून सांगितलं का दादा तू आज ब्लॉग बनव, आज मकर संक्रांतीच्या विरुद्ध. तर पहिले आधी तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज माझी मम्मी तिळगुळ बनवणार आहे, तिथे आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला व्हिडिओवरती एंडिंग पर्यंत राहा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर ही माझी मम्मी आज तिळगुळ बनवणार आहे. चला आपण बघू कसं बनवते ती. मम्मी काय करायला लावलंय? अरे शेंगदाणे भाजायला लावले. शेंगदाणे भाजायला लावल्यात. मित्रांनो आमची गॅस संपले म्हणून आम्हाला याच्या बनायला लागलाय. पण आजच बनवत असतो ना, उद्या नाही बनवायचं. मित्रांनो आज बनवायचं असतं, उद्या नाही बनवायचं असतं. त्यासाठी माझ्या मम्मीनी आज बनवले. ऐकलं तुम्ही? मला भाजी गरज लागलं नाही, ती स्वतःहून बोलले. कारण आमच्या ताईला द्यायचे आहेत ना. तर परवा त्या रिक्षामध्ये पोरा बसले, आमची टीम बसले, पबजी टीम. जाल पेटलं बघा. ही आमची मम्मी. गॅस संपला. गॅस संपले मित्रांनो आमची. येईलच आमचा गॅस, म्हणजे सिलेंडर येईल. बुक केलाय सॉरी. तर मी किती टाइम लागेल याला भाजायला? तरी 10 मिनिटं. 10 मिनिटं लागेल. हो. तर मित्रांनो हे शेंगदाणा भाजायला 10 मिनिटं लागेल. असं द्या. जयदादाकडे जा. जयदादा कसं झोपलाय. पोरांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब केलाय का नाही? नक्की केलाय का? नुसतं फुल कोपरी नका करू. हा व्हिडिओ बघता का नाही? मग सर्वांना बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या ना, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. इंस्टाग्राम एका बघा बघा कसा तुझी बा मारा लावला. याची पण आहे का? आहे त्याची. तू ए नका रे, भांडू नका. आहे माझी. ही पोरा अशी भांडणं करतात. आज का उगावकात बघा एक नवीन आयटम दाखवू का? हे आत्ताची मेम आयटम दाखवतो. पोरांनो आज काहीतरी नवीन दाखवा लावलाय. तर बघा आपण बघू काय ते. तर मित्रांनो काहीतरी दाखवा लावला इथं आपल्याला. याची स्वीटी 0106 ये गाइस इसकी गर्लफ्रेंड. नाही नाही. देख सकते गाइस. अर्णव काय याचं नाव काय? अर्णव काय? आरुषची पोल खोला लावले. याच्या मामाला व्हिडिओ पाठवले. मेसेज वाचतो. मेसेज वाजून दाखव जरा. ना अली ग. गाइस तो अभी इसके मम्मी के पास नाम जाएगा और इसकी मम्मी उठाएंगी डंडा और ये गया. आम्ही आलेलो. काय रे काय पोरांनो बघा या आईला हॅपी न्यू इयर पाठवले. हा इच्छा का नाही तू ना गणूला बोल की अवस्थीकडे माझी आयडी आहे. या वयामध्ये शिकण्याच्या ऐवजी पोरा डायरेक्ट पोरी पाठवायला लावल्यात. काय बोला यांना? काल ऐक ना ग. थांब थांब. मेसेज हे मेसेज बघा मेसेज बघा. माझ्या आहेच नाही. बहिणीने पाठवले. तर मित्रांनो फायनली आपले शेंगदाणे भाजून झालेत, ते तुम्ही बघू शकता. आता मी काय करणार आपण? आता मम्मी हे करणार काय? तीळ टाकायला लावलं आपण. कढई तीळ टाकायला लावलंय. कढई ना, कढईवरती तीळ टाकायला लावलंय. आता यालाही भाजून घेऊ ना आपण. बापरे, यालाही भाजून घेऊ आता आपण. भाजल्यानंतर एकदम छान लागतं.
हे तिलगुल मित्रांनो आपले तिल पण एकदम भाजून झालेत, हे बघू शकता तुम्ही, एकदम मस्त. आता माझी मम्मी चालले गुल आणायला, ते पण दाखवू चला आपण तुम्हाला. हे मित्रांनो बघा, आपल्याकडे गुल बिल आणून ठेवलाय आणि गुलचा मर्डर करायला आपण घडलाय. सुरी नाही काय, सुरी का चाकू, सुरी घेतलंय. गुळ टाकलाय आपण आता ह्याच्यात. त्याला आता आपण एकदम बारीक बारीकनी कापून घेऊ. तर दुर्वेश काय म्हणशील आपल्या व्हिडिओ बद्दल? गाइस व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, रुपये जादूचं नाव मोठं करा. रुपये झालं मोठा करा. थँक्यू. आपलं बोल. मोबाईल ना सांगा, मोबाईल नाही घ्यायचे ना आता, आयफोन घ्यायचा आहे. मित्रांनो, याला आयफोन घ्यायचे आहे. दादूचा. त्याचा हरवला होता, त्याला नवीन घेतला. हे असं आमचं शेंगदाणा खातोय तू का रे? आमचं शेंगदाणा खातो, मग आम्ही तिल काय खायचा कच्चा तिल खायचा का? आता चिकी खाऊन जा बघा. मम्मी माझी बनवते बघा चिकी. तिलगुल, हे तिलगुल आणल्यात, तिलगुल आणल्यात. बाबाचा फायनली पाय बिया पडले. तिलगुल आणल्यात. तुला पाहिजे? घे घे खा. तर आपण कढईमध्ये गुळ टाकलाय, हे बघा, एकदम बारीक कट करून गुळ टाकलाय. तर त्याच्यानंतर शेंगदाणे घेऊ. एकदम भारी मागायला तुला थंडी असे काय? तुला जान जेव्हा पारगा तुला थंडी वाजायला लागली यार. पावसाळ्यात थंडी ना वाजून येतो. थंडी आहे काही? काहीच थंडी नाही मित्रांनो, थंडी आहे का या? आमची तुम्हाला काय बिलकुल थंडी वाजत नाही. सकाळचे 6 वाजता गाडीवर फास्ट गाडी चालवून दाखवतात थंडी. किती वाजता शाळेत जाते रे? सकाळच्या ना? कुठे जायचं तरी? कितीला येतं? हा तुझी आर्मी मम्मी हे काय करायला लागलं आता? हे आता शेंगदाणा आपण सोला लावला आम्ही. टाकणार, कमी टाकणार आहे. अर्धे याच्यातले अर्धे टाकणार. त्याच्यातले अर्धे टाकणार आहेत, कमीच म्हणजे जास्ती टाकणार नाही. नंतर जास्ती टाकायचं काय होईल? अर्धे वाजायला खायला जाणार. शेंगदाणे जास्त होते. मित्रांनो, जास्ती टाकलं तर शेंगदाणा जास्ती होते, मग तिल राहील कमी. हां बरोबर. What is पूर्ण this? आपला गुल काय आहे? गुळ एका आपल्या दुसऱ्या- हे गुळ गुळ आपल्या वरोडा आणला का रे तू? काय ना? आपला रुसून आणला, लसूण ते असतो ना आपण. हां हां. तो आणला. तर तिलगुल आपला एकदम पूर्णपणे विरघळला आहे. आता याच्या आपण तिल आणि शेंगदाण्याचा मिक्स झालेला काय सामग्री टाकू. आपण पूर्ण मिक्स करून टाकू याला. आपण पूर्ण मिक्स करायचं. मिक्स केल्याने काय होतं? चिकी होते, लाडू होते, मित्रांनो चिक्की होते, त्याचे लाडू पण होते. आता अजून हे टाकणार आहे, विलायचीची पावडर थोडीशी. विलायचीची पावडर टाकणार आहे, पण त्याला अजून टाईम आहे.
पूर्णाला मिक्स करता. चुली बनवणार आम्ही पहिलं बोल ना पहिल्यांदा आम्ही चुलीवरती बनवलाय, पण आम्ही जेव्हा आम्ही गॅसवरच बनवतो. नाहीतर आम्ही गॅसवरती बनवा. बरोबर बनला. पण चुलीवर पटकन झालं. छान नाही. चुलीवरती पटकन होतो. टाइम नाही लागत, गॅसवर टाइम लागतो. एकदम कडक झाला बरोबर. शिरीष तिळगुळ लोकं बघतील. मित्रांनो, पूर्ण दोन्ही प्लेट आपण भरल्यात. त्याच्यामध्ये आपले तिल भरले दोन्ही प्लेटेमध्ये. आता असं करायचं आहे. बघा माझी मम्मी कशी करते. खूप गरम आहे वाटतं. हा गरम आहे वाटतं बघा. पूर्ण पसरावा लागतो असं याच्या का. हे चिकी खाऊन जा रे. येस. दुर्वेश चिक्की खाऊन जा. मित्रांनो, दोन्ही प्लेट आपले गोल झालेले आहेत. त्याला आपण कट करून घेऊ. तर माझी मम्मी चिकी बनवणार. आता चिक्की बनवणार. मित्रांनो, आमच्या घराण्यामध्ये तसंच आहे, लाडू बनवत नाही. आमची आजीपासूनच, म्हणजे यांची सासूपासूनच. म्हणजे ती माझी आजी असं बोल. हा म्हणजे माझं म्हणणं कसं, तुमची सासू माझी आजी. हा. आमच्या आजीपासूनच आम्ही चिकी गोड बनवतो. गोळ तिलगुलचे गोल असते ते नाही बनवत. डायरेक्ट चिक्की बनवतो. लाडू नाही बनवत. लाडू नाही, सॉरी लाडू नाही बनवत आम्ही. मी तो आकडे झाला. आम्ही ही चिकी तर फायनली बघा प्रॉपर चिक्की झाले. चिक्की चिक्की बघा ही चिक्की. दाखव रे. चिकी दाखव. हे बघा मित्रांनो चिक्की. तू रसला दे ती चिकी. दुर्वेश गरम आहे. एक एक चिक्की आणि खाऊन दाग सांग. हम गरम आहे. बाबा बाबाला गरम लागतंय. दुर्वेशला चटका लागलाय. कपड्याने पुसतो येतो एवढा चटका लागला त्याला. दुर्वेश तुम्हाला अरे बाबा बाबा पाका लागला वाटत. तर दुसऱ्या प्लेटला पण मग तशीच करू सेम, काहीच फरक नाही. अरे चिक्की चिटकली त्याला. दुर्वेश कसा आहे चिक्की आपली. अरे चटका लागला वाटत त्याच्या जिभ्यात चटका लागलाय. खाऊन घे खाऊन घे. हा, मस्त आहे, चांगली आहे. चालेल. चुलीवरची मला चवच वेगळी असते बोल ना. चुलीवरची चवच वेगळी असते. मित्रांनो, दुर्वेशचं सांगण्यासारखं आहे का चुलीवरचं काहीही असो, नॉनव्हेज असो का व्हेज असो का एक प्रकारचा हा पदार्थ असो का चिक्की असो, चुलीवरचं जेवण म्हणजे एकदम बेस्ट आणि श्रेष्ठ जेवण असतो. ही आमच्या सासूबाईची आजीची परंपरा आहे. आजीची परंपरा. यांच्या सासूची परंपरा आहे आणि आमच्या आजीची बनवतो. आणि ती परंपरा आम्ही अजून ठेवल्या. बाकी सगळ्यांनी बंद ठेवले सर, पण आम्ही चालू ठेवले. मी ते चालू ठेवले. तर माझी सासू होती तर मी तिची लहान सगळ्यात लहान सून. परंपरा तोडूनच. म्हणजे माझ्या आजीची सर्वात लहानी सून आहे माझी मम्मी. तर मित्रांनो, अक्षरा आले ती आणि माझे भाऊजी पण आलेत. अक्षरा आली रे बाबा आली. फायनली अक्षरा आल्यात. माझ्या दीदीकडे हे बघा, आणि हे माझे जीजू. आलीच कशाला काय माहित. हे बघा आली आहे मी. हे बघा पुरा भोजन बिस्तारा घेऊन हे काय घेऊन आले. तेलगुळ पण दिलेत माझ्या दीदीने. तिळगुळ पण. आमची पण चाललेत तिळगुळची तयारी वाटतं. बाबूला नाही आणायचा ना. याच्यात काय आणलाय बघू हिने.
हे काय आणलं हिने कचरा आणि काय नाही बा. आणि औषध आहे दवाखान्यात का दवाखान्यात. अरे किती वेळ दवाखान्यात जातो तू यार हे बघ. हा कंचे दवाखाना कशाने घ्यायचं? तिळगुळ. दिन तिला. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तिळगुळ घे स्वतःच गोड गोड बोल. कंचे दवाखान्यात दिली बघा. त्यांच्या सरकारी मध्ये. हा का? बरं. सरकारी दवाखाना नाही ते तुला कधी आज किती दवाखाना जाते यार सकाळी हा सकाळी मला दवाखान्यात घ्यायचे. नंतर नंतर आम्ही गेलो फिरायला पण गेलो आम्ही. फिरायला पण गेले तू काय गेले फक्त मी बाबू आरवी बस. दीदी नाही गेली. ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू नका. तर इथंच मी व्हिडिओ एंड करतो. तर पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये सॉरी कमेंट करून नक्की सांगा का पुढचा ब्लॉग तुम्हाला कशावरती पाहिजे. तर मी लवकर तो ब्लॉग बनवून टाकेन.